आजच्या रजनीमधील मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमने चांगली सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघाने पहिल्या फेरीतील सामने जिंकले आणि आज जर पाहिलं तर एकमेकांसमोर लढत करत असताना त्या विजयात सातत्य कोणती टीम ठेवेल यासाठी सुनिश्चित करणारा महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धडसका स्टार फुंडा क्रिकेट टीम कडून मोहित गावकर आणि सनिकेत. 6 षटकाची लढत पहिल्या सामन्यात धडसका स्टार फुंडा क्रिकेट टीम साठी मोहित गावकरची काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 14 चेंडू 40 धावांचं त्याचं योगदान आणि पहिल्याच मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील. दुसऱ्या सामन्यात जर पाहिलं तर गौरेश सावळ देसाई याची देखील जबरदस्त बॅटिंग आणि दुसऱ्या मॅच मध्ये पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम साठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गौरेश सावळ देसाई आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही बेस्ट संघ आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून कानकोण नगरीमधील मानाची अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा प्रथमच जर पाहिलं तर कानकोण नगरीमध्ये फ्लड लाईट मध्ये या स्पर्धेचं आयोजन. जगदंबा चषक 5वं पर्व या स्पर्धेचं आणि क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहतोय. पंचाचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाजी ट्रॅक वरती पावटचा पहिला षटक पेंडेम एक्सप्रेस गोमंतकी भूमीतील टेनिस क्रिकेटचा सितारा गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला मोहित गावकर तयार असेल पहिल्याच बॉल साठी. पहिलाच बॉल जर पाहिला तर फिंगर रोल केले होते. आडवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू द बॉलर फटका पाहायला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात केली. मागील सामन्यात देखील काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली गौरेश नागवेकर कडून. अगदी जर पाहिलं तर या खेळाडूला गोव्या राज्यात देखील अति लोकप्रियता मिळाली आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात देखील लोकप्रियता मिळाली या खेळाडूला. यावेळी फटका चांगला खेळला. बॅकवर्ड स्पेल क्षेत्रात खाली क्षेत्रात चेंडू पाठवला आहे. 1 टप्पा 2 टप्पा घेत असणारा चेंडू ओलांडेल सीमारेषा. पहिला मोठा फटका मोहित गावकरच्या बॅटमधून निघालाय चौकार. थोडंसं पायावर टाकलेलं चेंडू होता गौरीश नागवेकरचा आणि त्याला पिक केलं पहिल्याच प्रयत्नात. मोहित गावकर आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा क्रिकेट संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाच्या कोटोदर आपल्याला बघायला मिळतोय. वेगाचा बेतास मच्छा रफ्तार का सौदागर वेगावर नियंत्रित गोलंदाजी करणारा पेंडेम एक्सप्रेस घुंगरूदाचं नाव आहे आणि कित्येक फलंदाजांना त्यानं तातय्या नाचवलंय आपल्या गोलंदाजीनं. चांगला चेंडू यावेळी जर पाहिला तर फुललेनचा चेंडू स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न. पावरपेचं षटक आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर असे इम्प्रोवायझिंग फटके आपल्याला सातत्याने मोहित कडून देखील पाहायला मिळतील. मोहितने पहिल्याच मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग केली होती. अगदी मोहित करणारी ती बॅटिंग होती आणि या सामन्यादरम्यान समोरचा संघ जर पाहिला तर त्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे गौरेशच्या विरोधात आक्रमण करण्याचा त्याचा देखील प्रयत्न आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना लागेल मैदानाच्या आतमध्ये. गौरीश नागवेकर वर्सेस मोहित गावकर आपल्याला बघायला मिळतो. डॉट बॉल आलाय 4 धावा धावपल काबर. चांगला चेंडू परत एक वेळा खुला टाकलाय आणि ही कला आहे गोलंदाज गौरेश नागवेकर याच्याकडे. बदलेल इतक्या सातत्याने तो गोलंदाजी दाखवत असतो. काही चेंडू अगदी प्रचंड वेगाने टाकत असतो, काही चेंडू अगदी जर पाहिलं तर कमी गतीने. लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगल्या पद्धतीने हाताळणारा हा गोलंदाज आणि गोमंतकी भूमीतील जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा हा सितारा ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. क्लीन बोल्ड यासाठी त्याला ओळखलं जातं गौरीश नागवेकरला. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला मोहित गावकरच्या विरोधात आणि सुमित मी प्रथमतः सांगितलं होतं वेगाचा बेतास मच्छा रफ्तार का सौदागर वेगावर नियंत्रित करणारी गोलंदाजी, वेगावर सॉरून करणारी गोलंदाजी, नियंत्रणाची गोलंदाजी आणि कित्येक फलंदाजांना त्यांना आपलं नामच घुंगरू आहे आणि तातय्या कित्येक वेळा नाचवलंय. आणि पहिला जरी चौकार आला तरी मोहितच्या विरोधात मी तगडी गोलंदाजी करणार आणि मोहितला त्यानं त्रिपईच्या स्वरूपात बाद केलं. यासाठी तो स्पेशल आहे आणि त्यानं ते स्पेशल हे कानकोण वासियांना दाखवलंय कित्येक वेळा या मैदानावर. पेंडेम एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस बॉल मोहित गावकरची दांडी गुल करणारे पाहायला मिळाले. पहिली विकेट आली. धडसका स्टार फुंडा क्रिकेट टीम संघासाठी जर पाहिलं तर मोहित यावेळी थोडेसे निराश करते. सुरुवात तर चांगली करून दिली होती मोहितने चौकारने, परंतु गौरेश नागवेकर याचा कमबॅक अचूक टप्पाचा चेंडू आणि त्यावरती फर्निचर डिस्ट्रॉय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
दे दनादन फलंदाजी करण्यासाठी नेहमी जो ओळखला गेलाय चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चंदन नाईकनं गोवा राज्यात टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. सुमित कालसेकर ह्याची जर चेंडूफळी तळपली ना तर पिंड वासी आता एक वर्ष दडपण असेल, त्याचे फटके तगडे असतात. चंदन दे दनादन या नावानं प्रसिद्ध आहे. त्याचे फटके बाजी बघायला वेळ अनुभव आहे त्याच्याकडे. कित्येक वेळा मोठ्या क्रिकेट प्रथमेश आपल्याला बघायला भेटतोय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गोलंदाज तयार गौरेश नागवेकर. ओ फुलटॉस बॉल फटका चांगला खेळ आहे स्पेलेक क्षेत्रात आणि पाठवला देखील चेंडू प्रेक्षक वर्गाच्या दिशेने. प्रथमेशच्या बॅट मधून पहिलाच बॉल फेस करत असताना गौरेशच्या अगेन्स्ट आलाय हा दमदार जगदंब चषकचा क्रॅकिंग षटकार. गौरीच इरादा आल्या आल्या स्टंपांचे बळ टाकावा, यॉर्कर टाकावा, थोडंसं तंत्र चुकला आणि पुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावर मोठ्या फटका आहेत. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 10 धावपलकावर पहिल्या षटकाचं की समाप्त झाला आपण पाहतोय. पुंड क्रिकेट संघ लढत करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी प्रारंभ होईल. टीम मिटिंग लागले. सुमित कोणाकडे चेंडू सुपूर्द करावा. कोरगाव एक्सप्रेस महेश बाईडकर मॅडी येईल की दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगार अनुष किरकिर आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्गपर्यंत जाणं षटक या स्पर्धेचं निर्धाव टाकलंय तो प्रवीण सावंत आपल्याला बघायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून पहिली ट्रिप बघायला मिळाली ते मात्र पियुष देविदासच्या माध्यमातून आणि दुसरी ट्रिक त्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाली ती इम्रान मुल्लाची बघायला मिळाली. ऑल्बिनो कॉर्वोलाच्या फटकेबाजी 14 चेंडू 40 धावांची बहारदार खेळी, त्याला 12 चेंडू 33 धावांची बहारदार खेळी बघायला मिळाली. सकाळ सत्रामध्ये ती आपल्याला बघायला मिळाली. पॉपी उर्फ पुष्पिशल देसाईची आणि त्यानंतर ऐन मुकेच्या क्षणी आपल्याला फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. तो मात्र एकत्र केमिन क्रिकेट संघाचा 4 चेंडू 22 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. स्वप्नेशची फटकेबाजी बघायला मिळाली आहे. आज सुरुवातीला मोहित गावकर, त्यानंतर गौरीश देसाई आणि आता मात्र घुंगरू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनेक विक्रम होताना पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अनेक विक्रम तुटताना देखील पाहायला मिळतील. कारण ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा कानपूर नगरीमध्ये प्रथमच अगदी फ्लड लाईट मध्ये या स्पर्धेचं अगदी दिमागदार आयोजन केलं. कानपूर नगरी दरम्यान जर पाहिलं तर आज हा प्रकाशमय वातावरण आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्कवर महेश भाईडकर पहिलाच बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर केलाय सनिकेतच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉल वरती जर पाहिलं तर सनिकेत याला निशब्द करणारा चेंडू अगदी तो निरुत्तर ठेवतोय. कोरगाव एक्सप्रेस महेश भाईडकर संचालक मेडियावर प्रसिद्ध असलेला खेळाडू रोड एनकडे सुरुवात करेल. पहिल्या बॉलला डॉट बॉल बघायला मिळाला. चांगला चेंडू परत एक वेळा जर पाहिला तर पुढे टाकलाय. लेंथ वरती गोलंदाजी सातत्याने केली जाते. वेग आहे गोलंदाज महेश भाईडकर याच्याकडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वेगावरती ते चांगलं नियंत्रण देखील आणि त्याचमुळे सनिकेत याला देखील मोठे फटके खेळणं महेशच्या विरोधात थोडंसं कठीणच मैदानाच्या आतमध्ये बनते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 बॉल डॉट बघायला मिळाल्यात. अष्टपैलू कामगिरी करणारा सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली चेंडू आडव्या बॅटनं ऑफसाईडच्या चेंडूला ऑनसाईडला केला इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाज डाव्या हाताचा आपल्याला बघायला मिळतोय तो सनिकेत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चाचपडत खेळत असताना महेश भाईडकर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. दाबोलकर स्टॉपवेला ज्याला मालिकाबीर पसीर बाईकनं गौरवलं गेलाय तो खेळाडू सज्ज आलाय कोरगाव एक्सप्रेस. यावेळी मोठा फटका सनिकेतच्या बॅट मधून पुढे टाकलेला चेंडू आणि त्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु यावेळी फटका तो देखील तो फसलाय. लॉंग ऑन माउंटलाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते तैनात. येत आहे झेल खाली टिपलाय. एक कमालीचा अप्रतिम झेल. सनिकेत ज्याच्यावरती दबाव टाकलाय महेश भाईडकरने सुरुवातीलाच त्या दबावातून अगदी बाहेर येण्याचा प्रयत्न आक्रमणाने परंतु त्या दबावातच अडकलाय सनिकेत आणि परत तो माघारी बॅक टू दी पवेलियन. महत्वाच्या क्षणी बघायला मिळालं फलंदाजी माघारी परतला. गौरीश नागवेकरनं सुमितची सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचाच कित्ता मी गिरवणार हे कोरगाव एक्सप्रेस महेश भाईडकरनं दाखवून दिलं आणि या खेळाडूची चर्चा कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळाली. गोवा टेनिस क्रिकेटला अजून एक मोठं नाव वलंकित नाव मैदानाच्या आतमध्ये बिग हिटर दन फटकेबाजी करणारा चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चंदनला मैदानाच्या आतमध्ये आज नक्कीच आपल्या संघासाठी चांगली खेळी करावी लागेल. पहिल्या सामन्यात सुस्तात माघारी परतलो होता चंदन नाईक परंतु आता जर पाहिला तर संघ थोडासा अडचणीत सापडलाय. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्या संघर्षात चंदनला देखील नक्कीच आपल्या संघासाठी
यशाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. 2 बाद सांघिक धावसंख्या धावपलकावरती 10 धावा. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करण्यास परावृत्त करणारे गोलंदाजी. सुरुवातीला गौरेश नागवेकर याचा वेग, त्यानंतर महेश भाईडकर याची अचूक टप्प्याची गोलंदाजी. मोठ्या फटक्यांना सिंगल डबल धावांना अगदी ती रोधकता लावणारे पाहायला मिळाले. मागे टाकलेला चेंडू बघायला मिळाला. या अगोदर चेंडू समोर टाकले चंदन माहिती. चंदन मोठ्या फटक्यासाठी केलेलं कॅडू आहे. चेंडू पळीपासून दूर टाकला आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये तो इतिहास घडतोय की काय, निर्धाव षटक होईल की काय. प्रवीण सावंतचं पहिलं निर्धाव षटक आहे आणि बघूया अंतरिमचा चेंडू डॉट बॉल येईल. महेश बाईडकरची अचूक टप्प्याची गोलंदाजी, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी ही महेश बाईडकरची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, डॉट बॉल आलाय आणि या स्पर्धेतील जर पाहिलं तर दुसरा मेडन विकेट षटक देखील काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिले. महेश भाईडकर याची सातत्याने अचूक टप्पा, गोलंदाजीतील ते नियंत्रण आणि मोठ्या फटक्याला फलंदाजाला रोखून ठेवणारे ही बेधक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती बनल्यात 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. निशब्द करणारी गोलंदाजी मी सुरुवातीलाच म्हटलं महेश भाईडकरच्या माध्यमातून. का मला कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर या तिन्ही संघांना मला कित्येक वेळा का गौरवलं गेलंय आणि पेडनेम टायगर, पेडनेम क्रिकेट संघाचं मी प्रतिनिधित्व करतोय कर्णधार या नात्यानं आणि 100% योगदान मी माझं देणार माझ्या टीमसाठी, पेडनेवासियांसाठी. आणि हे महेश भाईडकरनं सत्यात उतरलं, दाखवून दिलं मिडल ओव्हरनं. पहिलं षटक पेडनेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर याचा आणि दुसऱ्या षटकात कोरगाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये अगदी एक्सप्रेस गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. कमालीची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय महेश भाईडकर, गौरेश नागवेकर. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आता पाहायला मिळेल. पेडनेम एक्सप्रेस सेकंड स्पेल तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. गौरेश नागवेकर स्ट्राइक येईल. प्रथमेश भन्नाट वेगाने टाकणारा गोलंदाज, रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बच्चा गौरीश नागवेकर घुंगरू सज्ज झालाय. पहिलाच बॉल पडलाय, टप्पा अचूक टप्प्यावरती चेंडू आणि त्यानंतर आत येत असताना बॅटर प्रथमेशला देखील बीट करतोय हा बॉल. डॉट बॉल आलाय. काय कमालीची गोलंदाजी सातत्याने पेडनेम एक्सप्रेस गौरीश नागवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक, पहिलाच बॉल डॉट आलाय. राईट अप ओव्हर द विकेट राहतील. स्ट्राइक येईल. प्रथमेश. ओ यावेळी थोडासा रिधम चुकलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडा स्वतःला सावरलाय देखील, थांबवलंय देखील. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज राहतील गौरेश नागवेकर. सुमित घुंगरूच्या या कार्याला सलाम असेल. काल जर लेदरची क्रिकेट स्पर्धा सकाळ सत्रात कारवारला आणि या डे नाईट क्रिकेट स्पर्धे आज आता कानकोडला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. जोखमी धावसंख्या चंदनसाठी धोका घडला होता की काय मैदानाच्या आतमध्ये एक तर बनेल आणि एक या धावसंख्येनं 11 धावा धावपलकावर. मात्र पूर्ण खेळत असताना आपल्या तालुक्यासाठी योगदान द्यावं. जरी ताकद थोडीशी आपली पॉवर कमी झाली तरी आपल्याला अजूनही 100% योगदान द्यायचं आहे माझ्या पेडनेम तालुक्यासाठी. आणि भन्नाट वेगानं गोलंदाजी करत घुंगरूनं कानकोण वासियांची मन जिंकायला आता मात्र सुरुवात झाली आहे. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती. ती अचूकता गोलंदाज गौरेशकडे आहे आणि कित्येक वेळा त्याने ते मैदानाच्या आतमध्ये साबित देखील केले प्रत्येक स्पर्धेदरम्यान. चांगला चेंडू परत एक वेळा आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर शिराजचा वेध घेणार आणि त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण देखील. शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून महत्वाच्या धावा रोखल्यात. अजून एक डॉट बॉल संभाव्य धावसंख्येला रोधकता लावणारा. फोंडा क्रिकेट संघाला इथून कुठेतरी डाव सावरावा लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या प्रत्येक खेळाडू मोठे फटके मारण्याच्या नादात ज्यांच्याकडून अशा अपेक्षा आहे चला धावा येऊन द्यात, यांच्या बॅटमधून चला हवा येऊन द्यायची स्थिती मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. या जगदंब चषक 2026 धावा कुठेतरी रोखलात कारण त्याचं प्रमुख कारण चांगली गोलंदाजी राहिली. वेगवान चेंडू परत एक वेळा गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा खाली राहत असताना चेंडू अगदी पॅड वरती आदळला. पुल करण्याचा प्रयत्न याही वेळी अनसक्सेसफुल ठरलाय चंदन नाईक या बॅटरचा. धावांसाठी संघर्ष, प्रत्येक धाव बनवण्यासाठी अगदी कसोशीने घेतला जाणारा प्रयत्न आतापर्यंत थोडासा अपयशच मैदानात ठरतोय.
चांगली गोलंदाजी परत एक वेळा वेगवान चेंडू परंतु यावेळी जर पाहिला तर डाऊन द लेग स्टंप होता डाव्या शीच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू व्हाईट बॉलचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बऱ्याच वेळानंतर एक्स्ट्रा मध्ये रन खर्च केली आहे गोलंदाज गौरेशीने आणि या इनिंगचा विचार केला तर पहिले एक्स्ट्रा धाव खर्च करणारे पाहायला मिळाले धावपलकावरती 12 रन लॉस ऑफ 2 विकेट 12 धावा धावपलकावरती आजचा पहिला दिवस पहिली रजनी पहिली रात्र या स्पर्धेची मोठ्या संख्येने उपस्थित सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कानपूर नगरीमधील प्रथमच फुल नाईट मध्ये या स्पर्धेचं आयोजन ओ यावेळी चांगला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी मिस केली आहे क्लीन बॉल झालाय बॅटर चंदन नाईक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू दांडी गुल केली आहे चंदन देत धनादन करणारे फटकेबाजीला आता मात्र थांबवलंय ते मात्र पेंड स्ट्रायकर पेंड क्रिकेट संघाच्या गोलंदाज तात थैया कित्येक मोठमोठ्या फलंदाजांना त्यानं नाचवलंय जसं नावच घुंगरू आहे त्यानं आज मात्र एका बाजूला फोंड्याच्या खेळाडूंना अक्षरशः नाचवलं आपल्या गोलंदाजीनं तिरपाईच्या स्वरूपात चंदन माघारी परतला सुरुवातीपासून सुमित चंदन थोडासा चाचपडत होता प्रेशर आला होता महेश बाडकरची मिडल नंबर आणि त्यासाठी धावा बनवायच्या होत्या पोंडा क्रिकेट संघाला मोहित गावकर स्वस्तात माघारी परतला होता आणि त्यानंतर कुठेतरी आता मात्र डाव सावरावा लागेल तो मात्र या मधल्या फळीतील फलंदाजांना 318 चेंडूंचा खेळ समाप्त धावपलकावर बघायला मिळतो एका नाजूक केविओनिस परिस्थितीमध्ये 12 धावा धावपलकर आपल्याला बघायला भेटला आहेत टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमच्या कॅप्टनने आणि त्या निर्णयाला जर पाहिलं तर न्याय देत असताना प्रत्येक गोलंदाज आज प्रभावशाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर अगदी बलाढ्य आहेत या देखील संघाने चांगलीच कामगिरी केली स्पर्धेदरम्यान सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात त्या विजयाने सुरुवात केली होती परंतु या सामन्यात या मॅच मध्ये जर पाहिलं तर अडखळत सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग मध्ये फलंदाज सुरुवातीचे निराश करतायत आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले स्ट्राईक ही एंडला अजय पाहायला मिळतील गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर तयार राईट अप ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल ओ वेग भन्नाट वेग आणि यावेळी जर पाहिलं तर बॅटची किनार घेतली त्यानंतर विकेट किपर यांचा सहारा गौरेश यांची कमालीची गोलंदाजी तर राहिलेच आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर येणाऱ्या फलंदाजाला ती घातक देखील राहिले 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त टीमची धावसंख्या 12 रन लॉस ऑफ 3 विकेट गुरुचं विश्लेषण सगळं चालू तर 2 ओव्हरला त्यानं 12 धावा खर्च केल्या एक षटक धीरदावाला महेश बाहेरकरचं आणि या 12 बॉलला 3 महत्वाचे त्यानं गडी बाद केले भन्नाट वेगानं प्रसिद्ध असताना या काटकोण वासियांच्या मनामध्ये त्यांना अभिराज्य करायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये एकाच दोघांची दांडी गुल केली मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं पोंडा क्रिकेट संघ थोडस बॅकफुटला आलाय 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय 12 धावा धावपलकावर आपल्याला सुमित बघायला मिळत आहेत अजूनही निम्म्या षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे स्लॉक ओव्हरला एका दुसरा खेळाडू सकाळच्या सत्रातील जर पॉपी उर्फ पुष्पशील देसाईची फटकेबाजी त्यांना जर आठवली तशी फटकेबाजी पोंडा क्रिकेट संघाच्याकडनं एकानं केली तर पुन्हा कमबॅक असेल हा आपला क्रिकेट संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आता नक्कीच दोन्ही फलंदाजांना जर पाहिलं तर भागीदारी बनवावी लागेल पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल येणारा प्रत्येक फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नात आपल्या विकेट गमावत असताना अगदी संघ जरा देखील पाहिला तर बॅकवरतीच पोहोचलाय कारण धावपलकावरती बनलात फक्त 12 धावा ज्यामध्ये गमावण्यात आल्यात 4 फलंदाजांच्या विकेट धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय धावा बनवण्यासाठी येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिला आहे नवीन फलंदाज प्रथमेश यांची साथ देण्यासाठी बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक येईल आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीतम सुरुवातीची 3 षटक भेदक मार अगदी गोलंदाजीतील ती भेदकता दाहकता मैदानाच्या आतमध्ये गौरेश नागवेकर आणि त्याचबरोबर महेश भाईडकर याच्या षटकात पाहायला मिळाले चौथ्या षटकादरम्यान गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय अजून एक अष्टपैलू खेळाडू गोमंतकी भूमीतील अनुष केरकर राईट अप ओव्हर द विकेट राहतील स्ट्राईक राईट हँडर बॅटर प्रथमेश पाहायला मिळतात पहिलाच बॉल फेस करतील फिल्डिंगचा विचार केला जर पाहिलं तर ऑफसाईडला कव्हर एक क्षेत्ररक्षक तैनात यावेळी चांगला चेंडू हलक्या तरी त्या कव्हरला फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात फील्ड करतात एकच धाव मिळेल आणि हे क्रिकेट खेळायचं होतं सुरुवातीच्या चेंडू पासून खराब चेंडूवरती मोठे फटके खेळत चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेटचं परिसूत्र आहे
परंतु सुरुवातीचंच आक्रमण करणं पसंत केलं होतं प्रत्येक बॅटरने आणि तिथे जर पाहिलं तर विकेट गमावलं. अनुष्केकर संचालक नॅचरल स्विंगवर त्यावर मात्र हलक्यात एक क्रिकेटचा फटका एकेरी धावसंख्येसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं गौरीश नागवेकरनं त्याचा कित्ता गिरवला. पुन्हा एकदा महेश वाईडकरनं आणि महेश वाईडकरनं निर्धाव षटक टाकत पुन्हा एकदा गौरीश नागवेकरची सुंदर षटकारी सांगत आली आहे आणि त्यांचाच कित्ता स्लो ओव्हरला माझ्याकडे ज्या विश्वासाने गोलंदाजी दिली त्या विश्वासाने मी गोलंदाजी करणार आमच्या पेंडेम क्रिकेट संघासाठी हे हेरलंय अनुष्केरकरनं मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रीतमचा परंतु बॅटची कडा घेत असताना शॉर्ट थर्ड मॅन गौरीश नागवेकर याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल अजून एक गेलाय आणि सुरुवातीच्या 3 षटकात आपण गोलंदाजी पाहिली आणि त्या गोलंदाजीचं अगदी पृथक्करण याही षटकात पाहायला मिळते. चांगलेच गोलंदाजी राहिली अचूक टप्प्यावरती अनुष्केरकर यांच्या माध्यमातून. परत एक वेळा जर पाहिला तर अचूक टप्प्यावरती याही वेळी जर पाहिला तर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न प्रीतम या बॅटरचा त्या प्रयत्नांना देखील अगदी असफलताच मिळते. सिंगल डबल धावा देखील आता काढणं थोडंसं कठीण बनलंय गोलंदाजच्या विरोधात. एवढे चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम साठी. ऑफस्टंपच्या बाहेर यावे चेंडू पंचाचा सिग्नल जर पाहिला तर व्हाईट बॉलचा आला. एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवरती आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न ती रणनीती व्हाईट बॉल साठी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मदत घेतली आहे. ऑनफिल्ड पंचाने रेफर करण्यात आलं चेंडू पहाडासाठी. वाईट बॉल असेल अतिरिक्त स्वरूपात एक धाव बंदेल पूर्ण क्रिकेट संघासाठी 14 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी अनुष्केरकरची आपण पाहतोय. खोलवर टप्प्या चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होतो. वारंवार ही मोठे फटके सुमित मी म्हणेन दशक पूर्ण क्रिकेट संघासाठी अडचणीत आणलेला टेन्शन बघायला मिळालं संघासमोर. कारण प्रत्येक खेळाडू येतोय मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांना मात्र शॉर्ट बॉल आलेत आणि हे मात्र एका बाजूचा फायदा पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाला झालाय. थोडंसं खराब क्रिकेट म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा तो प्रयत्न. या विकेटचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हरला खेळ गॅप मध्ये चेंडू पाठवलाय प्रीतमने आणि देऊन देखील जाईल तब्बल 4 धावा चौकार प्रीतमच्या बॅटमधून. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये नक्कीच प्रीतमचा देखील आत्मविश्वास वाढवणारा आणि धाडसाकळ स्टार पुणा क्रिकेट टीम साठी देखील तो आत्मविश्वास वाढवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. चार षटकांचा खेळ समाप्त आपण पाहतोय. धावफलक 18 धावा धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संच झालाय आपण पाहतोय. तो पुन्हा एकदा पेंडेम तालुक्यातील पारसे गावचा आपण पाहतोय. डाव्या हाताचा गोलंदाज अमीर आपल्याला बघायला मिळतोय. आमिर संच गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. रोड एंडकडनं तो सुरुवात करेल. सर्वच गोलंदाजांनी सुंदर कामगिरी केली आहे. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाला पण स्लॉक ओव्हरला इथून पुढे लढावं लागेल पोंडा क्रिकेट संघाला. सुंदर देखना फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राइव्ह आपल्याला बघायला 200 षटकांची अभेद्य भिंतीची रन. चेंडू गेला वन बाउंस समोर चौकार बघायला मिळालाय. जी चर्चा झाली होती सुमित ते चर्चेला अनुसरून फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. स्लॉक ओव्हरला 4 या धावसंख्येनं 22 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाची सुरुवात मोठ्या फटक्याने केली प्रथमेश यारे आणि इथून आता नक्कीच थोडंसं आक्रमण देखील करावं लागेल. कारण धावफलकावरती जर पाहिलं तर धावा सुरुवातीला थांबवल्यात पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीमच्या गोलंदाजाने आणि आता त्याला सुरुंग लावावा लागेल. यावेळी हुकचा फटका जर पाहिला तर बॅकवर्ड स्पेलिंगला खेळ फिल्डर येत आहे झेलसाठी प्रयत्न परंतु त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कॅच ड्रॉप देखील झाले आणि त्यानंतर बॉल निघाला देखील डेप बॅकवर्ड स्पेलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर.
जे स्लॉक ओव्हरला फटकेबाजी पाहिजे होते सुरुवातीपासून फलंदाज चाचपडत केले आमचे प्रमुख असे फलंदाज स्वस्तात जरी माघारी परतले तरी फोंडा क्रिकेट संघासाठी आमचं योगदान आमच्या क्रिकेट संघासाठी स्लॉक ओव्हरला हे तगडं असणार आणि या इराद्यानं स्लॉक ओव्हरला फटकेबाजीला सुरुवात झाली आणि या 6 या धावसंख्येनं 28 धावफलकावर 4 गड्यांच्या भूमितल्यात. चांगला चेंडू यावेळी खुला टाकला होता. ड्राईव्ह केला शॉट एक्स्ट्रा कबला क्षेत्ररक्षक आहेत तैनात परंतु ताडीत गाडी थोडेसे फंबल झालेत. 1 धाव पूर्ण केले. सिंगल आहे टीमची धावसंख्या 29 29 धावा धावफलकावरती. प्रथमेशने स्लॉक षटकाला आक्रमण केले. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज पाहायला मिळाले षटकाराने त्यानंतर चौकार देखील आणि त्यानंतर सिंगलने आता स्ट्रायकिंग इनला बॅटर प्रीतम पाहायला मिळतात. ओ यावेळी फटका अपेच खेळ आहे. पॉइंटला फिल्डर आहेत तैनात. भाऊचा काय कमालीचा अप्रतिम झेल मैदानात पाहायला मिळालाय. डायू लगावत असताना अप्रतिम हा झेल कंप्लीट केलाय भाऊ रूप सूरज गावडे याने. थोडंसं औष्टिकच्या बाहेर टाकलेलं चेंडू खोदून काढायचं होतं आपल्याला बघायला मिळाला. अपरकटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. ऐन मोक्याच्या क्षणी शेवट जमिनीला दान होतोय की काय चेंडू वेगानं आला. सूरज गावडे काय त्याला नाव दिलंय कोरगावचं तेजो आणि त्यानंतर त्यानं झेल टिपला. माघारी परत बघायला मिळतो फलंदाज आपल्याला माघारी परत बघायला मिळेल. स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलर्ससाठी पारितोषिक आहे. रोख रक्कम 10,000 रुपये आणि सुंदर अशी ट्रॉफी आणि स्पॉन्सरशिप केले सन्माननीय अमन बांदेकर साहेब यांनी. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय साहेब अमन बांदेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. आपल्याला विनंती आमच्या माध्यमर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हा. जगदंब चषक 2026 माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. नवीन बाठर मैदानाच्या आतमध्ये अमीर गडेकर पाहायला मिळतात आणि त्यांच्या अगेन्स्ट देखील यावेळी काय कमालीचा चेंडू तू पाहायला मिळालाय. गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर गिरकी घेत असताना अमीरला देखील फिरकीत आणणारा हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या अमीर वर्सेस आमिर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय अमीर गडेकर, दुसऱ्या बाजूला बघायला मिळेल अमीर साळगावकरी. मैदानाच्या आतमध्ये 2 अमीर एकमेकांच्या विरोधात परस्परांच्या विरोधात लढत करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धावफलकावर बघायला मिळालाय तो मात्र एक षटकार एक चौकाराच्या जोरावर 29 धावफलकावर आपण पाहतोय. 29 धावफलकावर 5 षटकांचा खेळ हा समाप्त झाला. धावफलकावर 29 धावा. इथून पुढे एक निर्णय षटक असते स्लॉक ओव्हर आणि स्लॉक ओव्हरला किती धावा बनतील हे मात्र एका बाजूला फोंडा क्रिकेट संघासाठी भरपूर महत्वाचं असेल. इथून पुढे जर सुमे 4 मोठे फटके आले तर सर्व काही ठीकठाक असेल. जर 50-55 बनल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट असेल तर दुसऱ्या बाजूला त्यानंतर लढत करावी लागेल ती मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला. फोंडा क्रिकेट संघाला गोलंदाजी बरोबर कोणत्या गोलंदाजी बोलणी लागली आहे ज्यानं स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक टाकलं. मिडल नंबर ज्यानं टाकली तो मांजरेचा प्रवीण सावंत सज्ज झालाय. अंतिम देश षटक 6वं षटक प्रवीण देसाई. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज ट्रॅक वरती. प्रवीण सावंत गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात या स्पर्धेतील पहिला विकेट मिडल षटक आणि अंतिम देश षटकादरम्यान डेथ स्पेशलिस्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळतात टीमसाठी स्ट्रायकिंग एंडला ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या धावा बनल्यात. एका बाजूने लढतोय स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश तयार असेल. ओ पहिलाच बॉल वेगात टाकलाय. प्रचंड वेगाने चेंडू पाहायला जरूर मिळाला परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील करतायत. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत अगदी सहज घेता केलंय आणि पंचांचा सिग्नल देखील आलाय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त या 3 धावा मिळतील या बॉलवरती. स्पेअर आणि त्याचबरोबर बाईच्या स्वरूपात डाऊन द लेग स्टंप असणारा चेंडू. अतिरिक्त 3 धावा खर्च करतायत प्रवीण आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 32 रन लॉस ऑफ 4 विकेट. 32 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावाने सुरुवात केली. मिस्टर बीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय.
झेल खाली क्षेत्ररक्षक गुरुप्रसाद आरोस्कर तर झेल टिपलाय आणि स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी रोख रक्कम 10,000 रुपये सुंदर अशी ट्रॉफी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केली सन्माननीय अमन बांदेकर साहेब यांच्या आमच्या रंगमंचावर आगमन झालंय आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना टोकन ऑफ लव्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर सतीश गोसावी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. जगदंब चषक 2026च्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत बांदेकर साहेब. सुंदर असं या ठिकाणी कॅश प्राइस रोख रक्कम बेस्ट बॉलरसाठी 10,000 रुपये सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर गोसावी साहेब यांच्याकडून टोकन ऑफ लव्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अभिषेक गावकर दाखल होत आहेत. 5-32 रन 32 धावा धावफलकावरती सुरुवात अंतिम षटकाची. अतिरिक्त धावाने जरूर केले होते प्रवीण यांनी, परंतु त्यानंतर विकेट मिळवल्यात. कमबॅक केले जाते अंतिम षटकादरम्यान देखील भेदक मारा जो अंतिम देश षटकादरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर स्ट्राइकिंग एला तर लेफ्ट हँडर अभिषेक गावकर. ओ यावेळी चांगला चेंडू स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक चेंडू परंतु लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेग ब्रेक पद्धतीचा पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा विकेट किपर यांच्या दिशेने चेंडू स्थिरावलाय. अजून एक डॉट बॉल आणि त्याचबरोबर पाहिलं तर डॉट बॉलने टीमची धावसंख्या 32 धावा या धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजाने आज प्रभावित केलं या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी. ओ चांगला चेंडू वेगळा टाकलाय, खोला टाकला, ऑन साइडला फटका. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना मिड विकेट फिल्डर येत आहेत. एक धाव तर नक्कीच बनेल या बॉलवरती. अभिषेकच्या बॅटमधून या सिंगलने टीमची धावसंख्या 33 रन. स्लॉग षटकादरम्यान प्रथमेशचं आक्रमण जरूर पाहायला मिळालं, परंतु प्रथमेशची विकेट या अंतिम देश षटकात प्रवीण यांनी आपल्या टीमसाठी मिळवले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आता मोठे फटके देखील रोखलेत अंतिम या षटकात. सिंगल स्ट्राइक एला अमीर गडेकर तयार असेल नेक्स्ट बॉलसाठी. ओ चांगला चेंडू परत एक वेळा जर पाहिला तर हाफ ट्रॅकर होता. आडवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आणि डॉट बॉल जर पाहिले तर अगदी खूप पाहायला मिळेल या मॅच मध्ये. येणारा प्रत्येक बॅटर मोठ्या फटक्याच्या मोहात गेला सुरुवातीपासून आणि त्याचमुळे जर पाहिले तर ते विकेट आणि डॉट बॉल आहे. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती स्थिरावली आहे 33 रन. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमचे अगदी सपोर्टर देखील ही मॅच पाहत आहेत आणि मोठ्या संख्येने शुभेच्छा देखील या टीमसाठी दिल्या जात आहेत. बॅटर तयार स्ट्राइक एला अमीर गडेकर. यावेळी समोरच्या दिशेने स्टेट डाऊन ग्राउंडचा फटका ओव्हर दी बॉल हेड. चेंडू सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने 6 धावांसाठी क्रॅकिंग षटकार. अमीर गडेकर याच्या बॅटमधून बिग हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढे टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि डिपॉझिट देखील केलाय समोरच्या प्लॉट मध्ये. 6 आणि टीमची धावसंख्या 39 धावा या धावफलकावरती. रन लॉस ऑफ 5 विकेट. 39 धावा धावफलकावरती. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 6 विकेट. अर्धा संघ डगआउटचा शिकार बनलाय धावांसाठी. जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणापर्यंत तो संघर्ष पाहायला मिळतोय. पुढचा वापर केला. फुलटॉस चेंडू बनवून फटका खेळला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक दमदार फटका अंतिम चेंडूवरती चौकार अमीरच्या बॅटमधून आलाय आणि या चौकाने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 43 रन 43 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीम कडून आणि प्रत्येक गोलंदाजाने काही कमालीची गोलंदाजी आपल्या टीमसाठी केल्या. मैदानाच्या आतमध्ये 6 षटकादरम्यान धाडसाकर स्टार फोडा क्रिकेट टीमला रोखडा दिलाय. 43 या धावसंख्येवरती 44 रनचं टार्गेट असेल या मॅच मधील आणि नक्कीच धावांचा पाठलाग करण्यात येईल की धावांचा बचाव करण्यात येईल नेक्स्ट इनिंग दरम्यान जुळले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रदीप देऊलकर सर आणि त्याचबरोबर कृष्णा देवजी सर.
यानंतर टॉस होईल शिवगड कारवार आणि त्यांच्या विरोधामध्ये धमाका तिसवाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी या. हा सामना आपण पाहतोय दोन विजयी संघांमध्ये यापुढीलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन पराभूत टीम्स मध्ये पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ. पहिल्या सामन्यामध्ये धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाने शिवगड कारवार संघावर मात केली होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पेंडम स्ट्रायकर पेंडम संघाने धमाका तिसवाडी या टीम्स वरती विजय संपादन केला होता. तर नक्कीच या सामन्यानंतर तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स टॉससाठी या. शिवगड कारवार विपक्ष धमाका तिसवाडी. धन्यवाद सुमित कासेकर, धन्यवाद योगेशजी परब. नमस्कार, सहर्ष स्वागत, वेलकम. जगदंब चषक पाचव्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या रजनीमध्ये सकाळचा दिवसाचा खेळ पाहिला तर नक्कीच एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. यश डेव्हलपर्स केपे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या रजनीमध्ये आपल्याला दुसरा संघ मिळेल जो या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल. दोन विजयी संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. एका बाजूला धाडसकर स्टार फोंडा आणि त्यांच्या विरोधामध्ये पेंडम स्ट्रायकर पेंडम स्ट्रायकर पेंडम क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाला 6 षटकांमध्ये 44 धावांवरती रोखलं आणि 45 धावांचा पाठलाग 43 धावा 44 धावांचा पाठलाग करावा लागेल पेंडम स्ट्रायकर पेंडम क्रिकेट संघाला. मी नेहमी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचे सामने जर प्रयत्न केला तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतात. सर जी गौरेश ने आज भी अच्छी बॉलिंग की है, 2 ओवर 12 रन और 3 विकेट. लेकिन सर जी इसके बाद जो मुकाबला ना उसके बारे में बात करते हैं. इसके बाद जो मुकाबला रहेगा शिवगढ़ कारवार वर्सेस धमाका तिसवाड़ी. कैप्टन टॉस के लिए पहुंच जाइए, दोनों कैप्टन टॉस के लिए पहुंच जाइए. ये टॉस होगा. सर जी आपने सही कहा, 44 रनों का टारगेट ना वो आसान नहीं है. अगर पहले 2 ओवर में 2-4 विकेटें ले जाते ना तो बाद में आने वाले बल्लेबाजों पर वो प्रेशर बनेगा और वो आपको करना है. तो शुरू में मोहित विकेट लेने पड़ेंगे मैच में. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पॉवर प्लेचं निर्णायक जोखीमयुक्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट टीम कडून. सर जी बात करेंगे हम बिल्कुल स्ट्राइक पर बल्लेबाज गणेश बाबू सर बाबू का. बाबू 2023, 24, 25, 26 में जिस फॉर्म से गुजर रहे ना, ये फॉर्म देखते हुए ये लग रहा है अगर इनका विकेट आप रोक लेना तो सामने से 44 रन बहुत है ना. तो ये तीसरे चौथे ओवर में ये मुकाबला आप बिल्कुल मुश्किल हो जाएगा आपके लिए. दीप्तेश यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक अर्थात गोलंदाजीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पहिल्या चेंडूवरती बदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्रीवरती. चेंडू सीमा पार षटकार. क्या टाइमिंग था, खूबसूरत प्रोग्राम, एक कमाल का शॉट. और अभी शुरू में बता देखिए जिस फॉर्म से गुजर है ना, इनके फॉर्म को देखते हुए ये लग रहा है ये 44 रन उतना मुश्किल दौर नहीं बनेगा. ये पावर प्ले में 15-20 रन तो आराम से बना लेंगे अगर इस तरह से बैटिंग करते रहे तो इस मैच में. सर जी यही बैटिंग है जो आपको सामने वालों के लिए बहुत सवाल खड़े करेगी. और ये सवाल का जवाब ये पहला शॉट दे चुका है इस खेल में. षटकातील फुले चेंडू पाहायला मिळतोय. शॉट फ्लाइंग स्लिप मध्ये झेल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती पत्ता समाप्त केलाय. अर्थात मोठ्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर निघालाय मात्र दुसऱ्या चेंडूवरती काय कमबॅक केलाय गोलंदाजने आणि मोठी प्राइज विकेट मनावी लागेल. हाँ बिल्कुल एक अच्छा विकेट निकला. मैं शुरू में कहता ये अगर खिलाड़ी खड़ा रहता है तो आपको ज्यादा मौका नहीं देगा वापसी करने का, लेकिन विकेट निकला. थोड़ी जल्दबाजी में कहूंगा. सर ये एक शॉट बन चुका था. शॉट बिल्कुल बनाना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल चले गए. शायद आपके वहां पर आगे चले गए, कदमों का इस्तेमाल किया और अपने आप में एक पोजीशन बनाकर गेंद को सीधा मारने का प्रयास किया. गेंद बल्ले पर लगी, हल्का सा किनारा ऊपर लगा और विकेट कीपर के पीछे जो किसली के खिलाड़ी ने उस कैच को लपका.
पहला विकेट निकला जबकि टीम का स्कोर पहुंचा 6 रन पर। नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. पहिला गडी हा स्वस्तात माघारी परतला. अर्थात ज्या अशा अपेक्षा होत्या गौरव सावळ देसाईवरती एक फटका मोठा जरूर निघालाय, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय गोलंदाजने आणि पहिली सफलता म्हणावी लागेल धाड सकल स्टार फोंडा क्रिकेट संघाला. कारण धावफलक मोठा नाही आहे, टिचून गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये धाड सकल स्टार फोंडा क्रिकेट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अब दूसरा खिलाड़ी सर जी, एक आया ना तो एक गया तो दूसरा आ गया इस खिलाड़ी। ये भी खिलाड़ी जिस फॉर्म से गुजर रहा है ना, इसका फॉर्म भी वही है। इस फॉर्म में भी जो खिलाड़ी अगर ये भी खेलता ना तब भी शायद मुकाबला आसान हो जाएगा। ये इनफॉर्म खिलाड़ी है ये। देखिए कला है मूड से सिर्फ टाइमिंग देखिए सर जी, वो कमाल का सर देखिए हम बहुत बार कहते हैं इस खिलाड़ी का एक अच्छा सेंसिबल इक्का दुक्का बीच में बड़े शॉट और जिस तरह से माहौल को मतलब मैच में आपको कहां पर गेयर बदलना इनको भली बात ही पता है। नक्कीच साहिल आरोलकर आणि त्याच्या साथीला आघाडीचा विनीचा फलंदाज सूरज गावडे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. धावफलक पाहायला मिळतोय 44 धावांचा पाठलाग, नाममात्र 7 धावा एक गडी बाद, 44 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठच्या संघाच्या बाजूने होईल, सलग दुसरा विजय कुठच्या संघाला मिळेल आणि यासाठी संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी एक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात संपर्क होताना दिसत नाही. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू थेट विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, ज्या चेंडूवरती फलंदाज सूरजकडे उत्तर नव्हतं. एक अच्छी बॉल डन। देखिए 44-40 का 50 का कोई फर्क नहीं पड़ता इनको। इनका एक स्वाभाविक खेल है ना, ये अटैक करेंगे और ये अटैक में अगर आप इनको रोक लेना तो ये मुकाबले में आप थोड़े से आगे बढ़ पाएंगे। अगर ये एक बार अटैक करे तो शायद आपके लिए मुश्किल होगी, क्योंकि इस समय पर आपको चाहिए विकेट इस खेल में। दीप्तेश राईट ओव्हर द विकेट, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथ पकडली आहे. पहिल्या चेंडूवरती बदल आली ते पाहायला मिळालं, त्यानंतर उर्वरित चेंडूंवरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक दिशा पाहायला मिळाली दीप्तेश गोलंदाजीवरती. आतापर्यंत जर धावफलक पाहिला तर नाममात्र 7 धावा एक गडी बाद, 44 धावांचं उत्तर पाहायला मिळत आहे पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीम कडून. दीप्तेश ने पहले मैच में भी 1 ओवर 2 विकेट और 7 रन खर्च किए थे, वो कमाल का स्पेल था उनका। ऑन साइड पर लॉन्ग लेग सी मारेगा पर खिलाड़ी कोई मौजूद नहीं, इसका मतलब वहां पर रन मिलेंगे 4। ज्या 2 चेंडूंवरती फलंदाज सूरज गावडेला चुकवलं होतं, अर्थात त्या चेंडूंवरती ज्या फटक्यांच्या शोधात होता सूरज गावडे, तो अखेरच्या क्षणी फटका निघतोय आणि चेंडू यावेळी वेगाने निघून गेलाय डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. जगदंब चषक मधील खणखणीत चौकार. सर जी 11 रन बन चुके। 44 रनों का जो सवाल है ना, वो सवाल आपको बहुत छोटा लग रहा है, लेकिन एक ओवर 4 या 3 विकेट निकल जाए ना तो ये सवाल आपको 60-65 का लगेगा। इसके लिए आपको करनी पड़ेगी सबसे खूबसूरत बॉलिंग इस मैच में। नक्कीच धाड सकल स्टार फोंडा क्रिकेट संघाला एखाद्या चमत्काराची आवश्यकता आहे आणि 44 धावांचा पाठलाग, त्या 44 धावांमधील पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडल्या गेल्या आहेत. धावसंख्या ही दुहेरी अंकात, एक गडी गमावलाय मिस्टर गौरेश सावळ देसाईच्या रूपात आणि मैदानावरती डाव्या उजव्या हाताची जोडगोळी पाहायला मिळत आहे साहिल अरोलकर आणि त्याच्या साथीला सूरज गावडे उर्फ भाऊ। भाऊ इस नाम से लोग इनको जानते, ये भी पुलिस दल में कार्यरत है, एक गुणवान खिलाड़ी है। चर्चा इस खिलाड़ी की बहुत ज्यादा रहती है और चर्चा में जब भी रहता है ना, ये सामने वालों का पर्चा फाड़ देता है, इतनी काबिल है इस खिलाड़ी के पास। लेकिन दूसरी ओर से आज अमीर गडेकर, काफी साल का तजुर्बा, लगभग काफी साल इस खिलाड़ी ने क्रिकेट दिया और काफी बार मैन ऑफ द मैच मालिका इस खिलाड़ी को नवाजा गया, मतलब काबिलियत इनके पास भी उतनी बढ़िया है। आज कौन जीतेगा इस काबिलियत में, ये बताने वाला पल इस मैच का। वैयक्तिक पहिलं तर संघिक दुसरं षटक आमिर गडेकर, लेफ्ट हॅम राऊंड विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता, अर्थात एकेरी धाव निघाली. यावेळी फलंदाजासाठी ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय 12 धावा एक गडी बाद, 44 धावांचा पाठलाग पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीम कडून. बिल्कुल बढ़िया माहौल मैदान पर। सर आमिर की अगर बात बताओ तो देवगढ़ मैदान पर एक कमाल की बॉलिंग इस खिलाड़ी ने की थी। ऐसा नहीं कि एक ही नहीं, बहुत ऐसे किस्से इनके जो कमाल की गेंदबाजी के, लेकिन आज अगर यहां से बात है तो यहां पर जो कमाल करे ना वो बहुत बड़ा रहेगा। अब आपके लिए जीत और हार का फैसला सबसे इम्पोर्टेंट, जो जीतेगा ना वो टॉप पर जाकर खड़ा हो जाएगा, लेकिन जो हारेगा उसे फिर से कोशिश पर कोशिश करनी पड़ेगी। इसलिए कोई भी नहीं चाहता वो हार कर एक बार दोबारा कोशिश करने का मौका दे अपने आप को।
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट म्हणावं लागेल. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर वरकटला जातोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर, अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे. चुकी झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. टीम का स्कोर पहुंच गया 13 पर. एक विकेट नुकसान हो चुका है वहां से और रिवर्स खेलने का प्रयास किया. ये बीच में अल्टी पल्टी का सवाल होता है हमेशा, ये आजकल फैशन से हो चुका है. आप कितने भी अच्छे खेले, एक आध रिवर्स मारता आपने देखा देवगढ़ के मैदान पर केतन मात्रे ने अचानक वो रिवर्स शॉट खेलने का मंशा साहब की वहां पर विकेट निकला और वहां से वो टीम हार गई. सजी ये रिवर्स शॉट आपको बहुत बार नुकसान दे जाएगा इस क्रिकेट में. आमिर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. सूरज गावडेच्या खाती एकेरी धाव जोडली जाईल. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 44 धावांचा पाठलाग करताना 14 धावा एक गडी बाद. षटक क्रमांक दुसरं. नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. कमाल दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल कारण धाव फलक मोठं नाही आहे. पेंडम स्ट्रायकर पेंडम संघाला जर पराभूत करायचं असेल तर इथं मात्र चांगली गोलंदाजी अति आवश्यक. ओह बढ़िया लाइन वहां पर ऑफ टर्न के बाहर रखा. और साहिल की सबसे अहम बात है ना, वो अटैक करते हैं पर जिस वक्त आवश्यकता हो तब करते, वरना इक्का दुक्का बनाकर मैच को थोड़ा सा आगे लेते, इन मौके पर आपको एक मौका देते और गेंदबाजों को उस समय लगता है कि हम मैच में हो तब 2 शॉट लगाते और मैच को समाप्त करते. लेफ्ट आर्म राउंड विकेट. लोअर फुल टच चेंडू. यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पहिली धाव यावेळी साहिलने वेगाने पूर्ण केली. अर्थात पावलं वळली होती सूरज गावडेची. दुहेरी धावसंख्येकडे चांगली फेकी झाली आहे. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. धाव फलक पाहायला मिळतोय 15 धावा एक गडी बाद. 44 धावांचा पाठलाग. 2 विजयी टीम मध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय. सलग दुसरा विजय आणि आजच्या रजनीमधील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना कोण खेळेल. और रिवर्स अटेम्प्ट किया. गेंद थर्ड मैन सीमा रेखा से पार निकलती हुई 4 रन के लिए. ये देखिए अल्टी पल्टी अपने बहुत बार अल्टी पल्टी का नुकसान कभी होता है तो कभी अच्छी बात होती है. ये रन देती जाते कभी या विकेट ले जाते. ये चौवा निकला, प्रेशर हल्का सा हट गया वहां पर और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर पहुंचा 19 रन पर. अब यहां से सर जी 25 रन जिससे पीछे बने. नक्कीच दुसरा डाव आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी केली होती धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट टीमने. 43 धावा जमवल्या. 44 धावांचा पाठलाग पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम कडनं आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा एक गडी बाद हे उत्तर पाहायला मिळत आहे. संघ सुस्थितीत पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने विचार विनिमय करावं लागेल. रणनीती आखावी लागेल धाडसकर स्टार फोंडा क्रिकेट संघाला. अर्थात गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर दीप्तेशला पुन्हा लावलं जात आहे ते फोंडा क्रिकेट टीम कडून. हाँ सोच सही है, विकेट चाहिए सर जी. अगर 1-2 विकेट गुच्छों में निकल जाए ना तो आपके पास थोड़ा सा मौका रहेगा और ये थोड़ा सा मौका ना आपको जीत के पास लेके जाएगा इस खेल में. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेग. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. यशस्वी झेल म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीमचा. साहिल अरोलकर यावेळी शामियानाच्या दिशेला. थोड़ा सा दबाव अब आ चुका है बल्लेबाजों पर. 25 रन चाहिए अंतिम 23 गेंदों पर. मैच उतना आसान है लेकिन अगर कुछ गुच्छों में विकेट निकले ना तो हमने शुरू में कहा था. लेकिन सर जी अगर दूसरी बार देखा जाए तो वो मेडन और जो इस मैच का इंपॉर्टेंट रहे ये सामने वालों ने आपको 6 ओवर डाले उसमें से 5 ओवर अपनी बैटिंग की है. ये भी उनके पास प्लस पॉइंट था जब वो बॉलिंग कर रहे थे तो उनको एक प्लस पॉइंट अब बैटिंग में मिलेगा. आपको 6 ओवर डालने पड़ेंगे. नवीन फलंदाज अंबाजी कोनाटकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. अंबाजी सूरज गावडे याला साथ देण्यासाठी आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. सुरुवातीला गौरेश सावळे देसाई एक, त्यानंतर मात्र दुसरा फलंदाज साहिल अरोलकर हा मात्र तंबूच्या रस्त्याला. देखिए प्लान में सर जी थोड़ा सा बदला है. अब गुरु को रखा है पीछे. पहले मैच में अच्छी बैटिंग की गुरु ने. इस मैच में अंबाजी खुद कप्तान ने आगे आ चुके. सिंगल डबल अब चाहिए आपको बड़े शॉट की उतनी आवश्यकता नहीं बची जल्दबाजी में. ये शॉट खेले खराब गेंद और खराब गेंद लॉन्ग लेग सी मारेगा से 1 बाउंस बाहर 4 रन. सर जी पहले विकेट मिल गई थी और ये खराब गेंद आपको अब शायद वापस दबाव आएगा इस बॉलिंग पर. नक्कीच गोलंदाजांना रणनीती बनवावी लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना मजबूर करावं लागेल फटके खेळण्यासाठी आणि त्याच वेळी तुम्हाला विकेट्स मिळू शकतात. अन्यथा जर खराब चेंडू हाताळले तर इथं मात्र फलंदाज हात खोलण्याची संधी वाया दवडणार नाहीत. 21 की आवश्यकता इस खेल में जिससे पीछे अच्छा सेंसिबल पर
हल्का सेकंड को पुश किया, एक रन वहां पर निकलेगा, भाऊ को पहुंचा स्ट्राइक पर। देखिए समझ बूझ वाला खेल है ये, सिंगल डबल, बीच में एक बड़ा शॉट निकल चुका है और यही करना पड़ेगा। जो आपको जो विश्वास जताना पड़ेगा जो कप्तान पर, वो कप्तान की जिम्मेदारी का जो बोझ है ना, वो हल्के से वो वहां पर उठाकर चलते हुए अंबाजी। लेकिन टीम का स्कोर 44 का पीछा करते हुए पहुंचा है 24 रन पर। ओ यावी फुल करण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता, अर्थात चेंडू येतोय लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड सुसाट पाहायला मिळतोय, चेंडू सीमा पार, चौकार। रन बनते जा रहे हैं सर जी। अभी तक अगर 3-4 बाउंड्रीज लग चुके हैं, मतलब जिस तरह से बॉलिंग हो रही है, अच्छी बॉलिंग हो रही है, लेकिन उसके बाद जो अच्छी बैटिंग भी, वो बाउंड्रीज नजर आ रही है। फाऊ के बल्ले से मुझे लग रहा है तीसरा चौवा, ये तीसरा चौवा 28 पर पहुंचा है टीम का स्कोर। और रिवर्स खेलेगा फिर से ब्रश का डॉट गेंद निकलती हुई। ये डॉट गेंदों का उतना दबाव नहीं रहेगा कि 4 बाउंड्रीज अभी तक लग चुकी है इस इनिंग में। इसका मतलब है जो आपने बाउंड्रीज रोकनी थी वो लग चुकी है। अब विकेट हाथों में बचे 8 यहां से, मतलब अभी भी यहां से बता तो 17-18 रन चाहिए जिससे भी, अब दूर का कोई फासला नहीं बचा। पहली गेंद पर छक्का लगा था वहां पर और 4 बाउंड्रीज चाहिए। दीप्तेश राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात तो संपर्क करता आला नाही, सूरज कवडीला चेंडू यावेळी निर्धाव गल्ला जातोय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। दुसऱ्या डावातील 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 18 चेंडूंवरती 16 धावांची आवश्यकता, हे विजयाचं समीकरण असेल पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघासाठी। 18 चेंडू बनवायचे आहेत 16 धावा। हाँ बिल्कुल बड़ी बात है ये 18 गेंदों में 16 रन ये आसान है नहीं, क्योंकि अगर कुछ एक ओवर अच्छा निकल जाए ना तो बाद में प्रेशर रहेगा, क्योंकि बड़े मैचों का प्रेशर ना हमेशा प्रेशर बड़ा रहता है और आपको उसमें से अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। अब मोहित को लगाएगा गेंदबाजी पर, मोहित गांवकर एक गुणवान खिलाड़ी है, इनके पास गुणवत्ता आज उतना बैटिंग में ठोस देखने को नहीं मिले, लेकिन मोहित अगर यहां से अच्छी बॉलिंग हो जाए ना तो वापसी के थोड़े मौके आपकी टीम के पास रहेंगे। चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, वैयक्तिक पहिला तर सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मोहित। ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळालाय, चेंडू एक टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। एक सेंसिबल क्रिकेट, 2 बाउंड्रीज अंबाजी के बल्ले से निकले, एक सिंगल निकला है। अंबाजी 300 के स्ट्राइक रेट से 3 गेंदों में 9 रन ये बना चुका है और माहौल क्या बना है 12 रन। अब जिससे पीछे कोई जल्दबाजी नहीं है पेडनेम टीम को। और फिर गेंद सामने खेला है, लॉन्ग ऑन खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है, लेकिन होता भी तो कोई फर्क नहीं पड़ता। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। हळूहळू पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघ आपली पकड मजबूत करताना दिसतोय। या सामन्यावरती 2 गडी जरूर बाद झाले, मात्र धावफलक पाहायला मिळतोय 38 धावा 2 गडींच्या मोबदल्यात। अब मात्र 6 रन की आवश्यकता यहां से जिससे पीछे। फुल टॉस गेंद, एक खराब गेंद लिया, लेकिन जहां पर आपको कुछ रन मिलने वाले हैं। कॉल अच्छा हो चुका है, 2 रन के लिए कॉल किया, दूसरे पर तुरंत पूरा कर लिया। अब सर प्रदीप सर एक बाउंड्री की आवश्यकता जहां पर यह मुकाबला समाप्त हो जाएगा। नक्कीच धावफलक पाहिला तर 40 धावांवरती पोहोचलाय, 2 गडी बाद, अवघ्या 4 धावांची आवश्यकता सलग दुसऱ्या विजयासाठी। फुल टॉस, मिड विकेट बाउंड्री वरती फटका पाहायला मिळतोय आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर MS धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय। अंबाजीने सलग दुसरा विजय मिळवलाय। पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघ मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या रजनीमध्ये शेवटचा सामना खेळण्यासाठी आपली जागा निश्चित केली आहे पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमने। सामन्यातील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच 2 षटकांमध्ये 12 धावा आणि 3 गडी बाद केले आहेत आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघाचा, ज्याला पेडनेम एक्सप्रेस समोरलं जातं, मिस्टर गौरेश नागवेकर प्लेयर ऑफ द मॅच। सन्मानश्री अमनजी बांदेकर यांना